रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणारे आणि जीव वाचविण्यासाठी धावणारे 102 रुग्णवाहिका चालक आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत। वाशिम जिल्ह्यातील संघर्ष शासकीय वाहन चालक संघटनेच्या वतीने सोमवार 23 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन छेडण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने आणि तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या 102 रुग्णवाहिका चालकांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे। एकच नारा कायम करा अशा घोषणा देत चालकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो चालक सहभागी झाले असून राज्यभरातूनही पाठिंबा मिळत आहे। चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या चालकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समावेश, समान काम समान वेतन तत्वावर 34,500 रुपयांचे वेतन, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकबाकीची रक्कम तातडीने देणे, कर्तव्यावर मृत्यू झाल्यास वारसाला शासकीय नोकरी आणि 20 लाखांची मदत, दर महिन्याच्या 1 तारखेला नियमित वेतन, आकृती बंधातील पदाचे सर्व लाभ लागू करणे या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। आम्ही रुग्णांचे जीव वाचवतो, मात्र आमचे भविष्य असुरक्षित आहे। जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे वाशिम जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।